देखील सांगता येत नाही. साहेबांना ऑफिस मध्ये बढती देणार, हवालदाराचा फौजदार करणार. बोला, काय बी करू शकतो हे पोपट महाराज. बोला काय पाहिजे. गप्पास आहे, आमचं भविष्य सांगणार वगैरे सोंगाड्या आलो का तुझ्या प्लेगाटा. अरे तुझंच नाव पांडुरंग पाटोळे ना? होय साहेब, पण मी काय बी केलं नाही साहेब. साहेब काय म्हणतात ते गुमान ऐकायचं काय. तुला एक आठवड्यापूर्वी महानगरपालिकेच्या ऑफिसमधनं एका शिपायानं नोटीस आणून दिली होती ना? तर नव्या सरकारी ॲनिमल ॲक्टनुसार कुठल्याही पक्षाचा किंवा प्राण्याचा उपयोग व्यवसायासाठी करता येणार नाही असा नियम झालेला आहे. तशी तुला नोटीस देण्यात आलेली आहे. तरी सुद्धा तू तुझ्या पोपटाचा उपयोग करून तुझा व्यवसाय करतोस, तेव्हा तू दोषीही ठरतोस आणि गुन्हेगारही. तेव्हा आम्ही तुझा हा पोपट जप्त करायला आलो. घ्या रे त्याचा पोपट. नाही साहेब, असं करू नका. मिठू मला लेकरं वर काय साहेब, असं करू नका. मिठू मला काय करणार साहेब, असं करू नका साहेब. साहेब तू मिठूला घेऊन जाऊ नका. मी खाणार काय साहेब, तुम्ही असं करू नका. साहेब असं काय साहेब, असं करू नका. मी काय खाणार काय साहेब. हो साहेब, साहेब त्यांना सांगा साहेब. हो असं जमिनीला हात टेकून नाही चालणार. जगायसाठी धडपड करायला लागेल तुला पांडे, धडपड करायला लागेल. आजच्या जगात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. अहो गल्लीतला माणूस दिल्लीत कधी जाईल काही सांगता येत नाही. सलमानची ऐश्वर्या विवेकशी लग्न करेल का अभिषेकशी हे बी सांगता येत नाही. अहो शाळेत पोराला मार्क किती पडतील हे मास्तरला सुद्धा सांगता येत नाही. पण हे समजा जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर या पांडुरंग पाटोळेचं भविष्य आहे का? आयुष्याची गंमत 10 रुपयात, आयुष्याची गंमत 10 रुपयात. या जगात कधी काय घडेल कुणी कोण सांगता येत नाही. अहो गल्लीतला माणूस दिल्लीत कधी जाईल काही सांगता येत नाही. अहो सलमानची ऐश्वर्या विवेकशी लग्न करेल का अभिषेकशी लग्न करेल काही सांगता येत नाही. अहो शाळेत पोराला किती मार्क पडतील हे मास्तरला सुद्धा सांगता येत नाही. हे समजा जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर एकच रामबाण उपाय, पांडुरंग पाटोळेचं भविष्य. लाख मोलाची गोष्ट 10 रुपये. अरे पण पोपट कुठे आहे तुझा? पोपट भविष्य सांगतो ना तुझा. पोपट पोपट महाराज जरा आजारी आहेत म्हणून त्यांना घरीच ठेवणार. पण मी सांगतो तुमचं भविष्य, मी सांगतो भविष्य. अरे मुख जनावरती आहे, ते सांगल तेच बरोबर असणार नव. तू काय भविष्य सांगणार? देवाची करणी आहे नव ती. तू पण माझ्यासारखाच माणूस आहे नव. येतो मी, पोपट बरा झाल्यावर येतो 2 दिवसांनी. मॅच सांगत असतो भविष्य. हो मॅच सांगत असतो भविष्य. पांडे इथं बसून उपयोग नाही. लोकांना त्यांच्या दारात जाऊन भविष्य सांगितलं तर आजच्या जगात कधी काय घडेल काही सांगता येत नाही. अहो गल्लीतला माणूस दिल्लीत कधी हे सांगता येत नाही. सलमानची ऐश्वर्या विवेकची होईल का अभिषेकची होईल हे सुद्धा सांगता येत नाही. पण हे समजा जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर एकच उपाय, लाख मोलाची गोष्ट 10 रुपयात भविष्य. वर्गा परीक्षेत पास होईल का नाही हे मास्तरला सुद्धा सांगता येत नाही. पण हे समजा जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर एकच रामबाण उपाय, भविष्य सांगणार हे पांडुरंग पाटोळे. लाख मोलाची गोष्ट 10 रुपयात भविष्य. पास नापास असं बघताय त्याला व्हा पुढं.
कधी काय घडेल काही सांगता येत नाही. गल्लीतला माणूस दिल्लीत कधी जाईल काही सांगता येत नाही. अहो सलमानची ऐश्वर्या विवेकची होईल का अभिषेकची होईल हे सुद्धा सांगता येत नाही. पोरगा परीक्षेत पास होईल का नाही हे मास्तरला सुद्धा एक सांगता येत नाही. पण हे समजा जाणून घ्यायचं असेल, माहीत करून घ्यायचं असेल तर एकच रामबाण उपाय. लाख मुलाचं आयुष्य 10 रुपयात भविष्य. भविष्य सांगणार पांडुरंग पाटोळे. अरे हा तो कॉर्पोरेशनच्या ब्रिजवर बसणारा पोपटवाला ना? हो की. अरे याची पोपटाची ऍक्टिव्हिटी बघण्यासारखी असते. हो का? अरे पण याच्याकडे पोपट कुठे? कुठे कुठे पोपट? मग कसं आला आता भविष्य? अरे हा कसलं भविष्य सांगणार आहे? काय तर म्हणे गल्ली ते दिल्ली. पोपट जाऊ दे, चालू आहे तुझं. काय म्हणत होतो? सांग ना पोपट. आपण पहिल्यांदा 18 मध्ये जाऊया. अरे बोल. चटानी के वक्त 10 जनी है छोरा काय झालं? आज लई वेळ लागला. आणि आपला मिठू कुठे आहे हो? अहो बोला की, असं मुग गिळगत गप का बसलात? बोला म्हणते ना व. सीते, आपला मिठू महानगरपालिकेच्या लोकांनी जप्त केला. अहो पण आपला मिठू त्यांनी काय म्हणून जप्त केला? आपण काही कोणाचा चोरला नव्हता तो, आपलाच होता तो. काय म्हणून मेल्याने जप्त केला? 8 दिवसापूर्वी त्यांचा एक शिपाई एक नोटीस घेऊन आला. त्यात लिहिलं होतं कुठल्याही पक्षाचा प्राण्याचा उपयोग करून कुठला धंदा व्यवसाय करायचा नाही. मग हाय समजा बराबर हाय. अहो तुमचं डोकं की खोकं समजायचं? अहो एकदा बजावून जर गोष्टी तुम्हाला सांगितल्या असतील आणि तुम्हाला समजत नसतील तर जप्त करणारच. अहो सरकार हाय ते, सरकारला डोळं आणि कान नसतं. अहो तुम्ही जर जागा बदलून बसले असता तर सापडला असता का त्या लोकांनी? रान द्या आता. उद्या सकाळी साहेबांमुळे जाऊन हातपाय जोडून आपला मिठू परत आणा. मला इशास हाय वो, आपल्या खंडेबराया हाय आपल्या पाठीशी. उठा आता, घासभर खाऊन घ्या. उठा म्हणते ना, घासभर खाऊन घ्या. उठा. मला भूक नाही. अहो असं काय करता? उठा म्हणते ना. अहो साहेबांनी नीट बोला. येळ पडली तर पाय धरा त्यांचं. कळते ना मला, लहान पोर आहे मी. काय पांडुरंग, आज पोपट नाही वाटतं. गेले काय गावाकड? ये रे ये बस. मी येतच बस रे बस बस बस. बघ कशासाठी येणं केलं होतं? साहेब, तुम्ही माझा मिठू त्या दिवशी घेऊन आले तर मिठू मला परत पाहिजे होतं. हे बघ, तुझा मिठू प्राणी संग्रहालयात सुरक्षित आहे. त्याची उत्तम खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. तेव्हा त्याचा विचार सोडून दे. आता स्वतःबद्दल काहीतरी विचार कर. नोकरी धंदा शोध. असं करू नका साहेब.
माझे वडील सुद्धा हेच काम करायचे, मी सुद्धा हेच काम करतो. माझं शिक्षण 4थी पर्यंत साहेब, मला कोण काम देणार? त्या दिवशी तुम्ही माझा मिठ्ठू घेऊन आले, मिठ्ठू बघत सांगितलेलं भविष्य कोणी ऐकायला तयार नाही साहेब. हातावरचं पोट आहे साहेब, रोज कमवलं तर रोज खायला मिळेल. उपकार होतील साहेब, माझं मिठ्ठू मला परत. बघ, तू काय म्हणतोस मला सगळं कळतंय, पण कुठल्याही परिस्थितीत तुझा पोपट तुला मिळणं अशक्यच. नाही साहेब, तुम्ही मला मिठ्ठू परत दिला की मी गावाला जा, तिकडे जत्रेमध्ये सांगणार भविष्य. नाही का असं करा साहेब, मला एखादी नोकरी द्या. कशाची पण नोकरी द्या, साफसफाईची नोकरी द्या, मला चालेल. हा अरे सरकारी नोकऱ्या नोकर भरती आदेशानुसार होत असतात आणि सध्या नोकर भरती बंद आहे बाबा. हातावरचं पोट आहे साहेब, तुम्ही असं केलं तर मी काय खाणार साहेब, मी कुठं जाणार साहेब? हे कोण आहे रे? याला बाहेर हाकला रे. नाही रे साहेब, तुमचे उपकार होतील साहेब, मी तुमच्या पाया पडतो साहेब. हे अरे राजा, याला बाहेर हाकला रे. साहेब ऐका ना साहेब, नाही अहो हातावरचं पोट आहे साहेब. तुम्ही असं ऐका ना, आम्ही साहेब तुम्ही असं ऐका ना साहेब. मिठू, मिठू, पांडू, पांडू, मिठू, हे बघ मी आलोय. मिठू, पांडू, पांडू, मी पांडू, मिठू. हे बघ मी तुझ्यासाठी पेर वाढले बघ. हे बघ, हे बघ ना. अरे घे ना मिठू.